राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा विकास पर्व माननीय श्री प्रकाशराव आबिटकर यांची राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या आमदारपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक श्री संतोष पाटील, माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिरळ, कुमार इंद्रजित मिसाळ, अमरेंद्र मिसाळ युवा फाउंडेशन, माननीय संतोष पाटील युवा मंच, कैलासवासी पारा मिसाळ दूध संस्था, श्री अष्टविनायक दूध संस्था, विठ्ठल दूध संस्था, श्री भैरवनाथ दूध संस्था, हनुमान मजूर संस्था, गावातील सर्व तरुण मंडळे, पिरळ, कात्रेवाडी, सावर्धन, डुबलवाडी, सर्व ग्रामस्थ। राष्ट्रीय दुग्ध दिन व दुग्ध क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त गोकुळ संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये संघाचे संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते व संघाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना गोकुळ परिवाराच्या वतीने अभिवादन करण्यात आले व त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला। यावेळी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले। तसेच 26/11च्या मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना गोकुळ परिवाराकडून आदरांजलीही वाहण्यात आली। यावेळी बोलताना संघाचे संचालक प्रकाश पाटील म्हणाले की श्वेत क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांची आज 103वी जयंती असून 2014 पासून हा दिवस राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून साजरा केला जातो। गोकुळच्या जडणघडणीमध्ये डॉक्टर वर्गीस कुरियन यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले असून त्यांच्या विचारानेच गोकुळची वाटचाल चालू असून त्यामुळेच गोकुळची आर्थिक परिस्थिती नेहमीच भक्कम राहिलेली आहे। यावेळी गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, अरविंद जोशी, रामकृष्ण पाटील, जगदीश पाटील, एस स्वामी, कैलास मोळक, SG अंगज, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉक्टर प्रकाश साळुंके, दत्तात्रय वागरे, डॉक्टर प्रकाश दळवी, संग्राम मगदूम, MP पाटील, डॉक्टर कडवेकर, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। RK न्यूज प्रतिनिधी, कोल्हापूर।